भुसावळमध्ये महाविराट एल्गार उपवर्गीकरणाविरोधात भीम सैनिकांचा महाविराट एल्गार मोर्चा। मुसळधार पावसातही हजारोंचा सहभाग। जय भीमच्या घोषणांनी शहर दणाणले। भुसावळ बुधवार तारीख 22 अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात भुसावळ शहरात बुधवारी तारीख 22 विविध आंबेडकर संघटनांच्या वतीने महाविराट एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले। मुसळधार पावसाची पर्वा न करता हजारो भीमसैनिक, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले। निळ्या झेंड्याचा सागर, जय भीम, संविधान बचाव आणि उपवर्गीकरण रद्द करा, दुहेरी अवतरण चिन्ह पूर्णविराम अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण भुसावळ शहर अक्षरशः दुमदुमून गेले। दुपारी 2 वाजता शहरातील नहाटा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली। सुरुवातीपासूनच आंदोलनाचा उत्साह ओसंडून वाहत होता। भर पावसातही आंदोलकांनी हातात निळे झेंडे, मागण्याचे फलक आणि संविधानाच्या संरक्षणाचे संदेश असलेले बॅनर घेत शांततेत मोर्चा काढला। शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत हा एल्गार मोर्चा दुपारी सुमारे 4 वाजता प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला। तेथे मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले। मोर्चाचे विशेष आकर्षण म्हणजे आंदोलकांची शिस्तबद्ध उपस्थिती आणि आंबेडकरी अस्मितेचे प्रतीक असलेला निळा रंग सर्वत्र झळकत होता। अनेक कार्यकर्त्यांनी गळ्यात जय भीम लिहिलेल्या निळ्या शाली परिधान केल्या होत्या तर डोक्यावर निळ्या टोप्या घातल्या होत्या। महिला कार्यकर्त्यांनी पांढऱ्या साड्यांसोबत निळे पट्टे परिधान करून हातात निळे झेंडे घेत आंदोलनात सहभाग नोंदविला। या अनोख्या वेशभूषामुळे संपूर्ण मोर्चाला वेगळे आणि आकर्षक स्वरूप प्राप्त झाले। या महामोर्चात विविध आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। व्यासपीठावर आर.पी.आय. आठवले गटचे अध्यक्ष राजू सूर्यवंशी, वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार, भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे, संविधान आर्मीचे जगन सोनवणे, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, सुधीर जंजाळ, कामगार नेते अरुण दामोदर, प्रकाश सरदार, रमेश खंडारे, दिनेश इखारे, सुमंगल अहिरे, प्रियंका अहिरे, भीम ज्योत शेजवळ, डॉक्टर राजेश मानवतकर, आनंद सपकाळे, राहुल वाघ, मुन्ना सोनवणे, उल्हास पगारे, मेजर रमेश साळवे, युवराज नरवाडे, एस.पी. जोहरे, संघदीप नरवाडे, वनिता साळवे, नुकतीच मुंबईतील सामाजिक हल्ल्यातील पीडित राजू घाटे, तसेच बाळा सोनवणे, बाळा मोरेश, अभिमा पाटील यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते। सभेला संबोधित करताना आर.पी.आय. आठवले गटचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली। ते म्हणाले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेत सर्व 59 अनुसूचित जातींना समान आरक्षणाचे घटनादत्त अधिकार दिला आहे। हा अधिकार अबाधित राहिला पाहिजे। बौद्ध समाजाने शिक्षणाचा मार्ग स्वीकारला, ज्ञानाची कास धरली आणि विविध क्षेत्रात मोठी प्रगती केली। इतर समाज संघटकांनीही शिक्षणाला प्राधान्य दिले असते तर त्यांनाही प्रगतीची संधी मिळाली असती। मात्र मागासलेपणा दूर करण्याचा मार्ग उपवर्गीकरण नसून शिक्षण आणि सामाजिक प्रबोधन आहे। ते पुढे म्हणाले की अनुसूचित जातींमध्ये फूट पाडणारे आणि घटनादत्त आरक्षणाच्या मूलभूत तत्वालाच धक्का पोहोचवणारे उपवर्गीकरण कोणतेही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाही। हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला। सभेनंतर आंदोलकाच्या प्रतिनिधी मंडळांनी प्रांताधिकाऱ्यांची भेट घेत विविध मागण्यांचे निवेदन सादर केले। निवेदनात अनुसूचित जातीची उपवर्गीकरण रद्द करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली। शासनाने या मागणीची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा भविष्यात आणखी व्यापक स्वरूपाचे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा आंबेडकरी संघटनांच्या वतीने देण्यात आला। मुसळधार पावसातही हजारो कार्यकर्त्यांनी दाखवलेला उत्साह, शिस्तबद्ध मोर्चा आणि निळ्या झेंड्यांनी भरलेले रस्ते यामुळे भुसावळ शहर बुधवारी दिवसभर आंबेडकरी आंदोलनाच्या रंगात रंगले होते। शांततेत आणि संघटित पद्धतीने पार पडलेल्या या महाविराट एल्गार मोर्चाची शहरभर चर्चा रंगली। जिल्हा प्रतिनिधी रमेश खंडारे, IB7 न्यूज जळगाव। अध्यक्ष भीमशक्ती हे सुद्धा इथे उपस्थित झाले, त्यांचे सुद्धा आपण इथे मनोगत घेणार आहोत। आज भुसावळ शहरामध्ये महाराष्ट्र सरकारचा निषेध म्हणून उपवर्गीकरणाच्या विरोधात हा महाएल्गार मोर्चा या ठिकाणी भुसावळ शहरातील समाजातील तालुक्यातील लोकांनी आयोजित केलेला आहे। या मोर्चामध्ये एससी समाजातील संपूर्ण 59 जातीतील संपूर्ण लोक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आणि मोठ्या संख्येने हा मोर्चा या सरकारच्या विरोधात हा उपवर्गीकरणाचा जो GR यांनी काढलेला आहे, जो निर्णय यांनी घेतला आहे, तो रद्द व्हावा आणि सर्व समाजाच्या लोकांना, एससी समाजाच्या सर्व लोकांना न्याय मिळावा म्हणून या एल्गार मोर्चाच्या माध्यमातून आज या ठिकाणी सर्व समाज एकवटून या ठिकाणी प्रांतकार्यावर धडकत आहे आणि आपल्या या महाराष्ट्र शासनाच्या मनोवादी सरकारला निषेध म्हणून या ठिकाणी आपला निषेध संपूर्ण समाज या ठिकाणी नोंदवत आहे आणि आम्ही सर्व या उपवर्गीकरणाच्या विरोधात आज एक मोठा आवाज या ठिकाणी समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी नोंदवत आहोत। धन्यवाद। हा ऐतिहासिक सण आहे, या ऐतिहासिक सणाला
इथं बरेचसे नेते मंडळी उपस्थित झालेले आहे. आपल्या समोर अरुण दामोदर साहेब इथं उपस्थित झालेले आहे, कामगार नेते. यांचं आपण या मोर्चा संदर्भातलं मत घेऊया. आजचा हा अपघाताविरोधातला हा महाराष्ट्र शासनाच्या अगेन्स्टचा हा मोर्चा आहे. भुसावळ तालुक्यातच नाही तर जळगाव जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते, वेदनादायक कार्यकर्ते इथं उपस्थित झालेले आहे आणि या प्रचंड मोर्चाला सरकारने दखल घ्यावी या निमित्तानं हे सगळा मोर्चा इथं आयोजित केलेला आहे. अपघात हा विषय सगळ्या विशिष्ट समाजावर अन्याय करणारा असल्यामुळे सगळ्या समाज आज इथे एकत्रित झालेला आहे आणि या मोर्चाचं स्वागत आपण सगळ्यांनी करावं. धन्यवाद. अरे तुमचा झेंडा होता कोणता? तुम्ही जो पिवळा झेंडा दुसऱ्याचा तुमच्या हातात घेतलेला आहे. आधी आमच्या नोटाखाली होते, आता दुसरा झेंडा घेतलेला आहे तुम्ही. अरे वर्गीकरणाच्या नादी लागू नका, अभ्यास करा, शाळेत जा आणि गुणांचा मिळवा तेव्हा तुम्ही पुढे जाणार आहे. एक किस्सा सांगतो बाळांनो, भावांनो. एक माणसाला दोन मुलं असतात. दोघा मुलांना तो पुस्तक घेऊन देतो आणि दोघांना म्हणतात तुम्ही आता शहराचं शिक्षण घ्या आणि नोकरी काबीज करा. तर त्याच्यातला एक काय करतो, पुस्तक घेऊन त्या ठिकाणी घोषणाबाजी करू नका, भाषण चालू आहे, विनंती आपल्याला. तो पुस्तक घेऊन त्या बसमध्ये बसतो. दुसऱ्याच्या घरामध्ये ढोलकी असते, तो जाता जाता बस स्टँडवर वाजवतो. तो बस स्टँडवर वाजवताना त्याला त्या ठिकाणी वर्गाने पैसे मिळतात. मग तो म्हणतो काय झाले, काय नोकरी घ्यावं लागेल, काम करावं लागेल. तो वाजतच जातो आणि बसमध्ये घुसताना ती दफडी पुढे असल्यामुळे त्याला जागा मिळत नाही. आणि तो आमचा जो भाऊ, मोठा भाऊ, बसमध्ये घेऊन पुस्तक घेऊन शहराकडे निघतो. तो स्वतः मेहनत करतो, शिकतो आणि तो कलेक्टर होतो. म्हणून आम्ही टपरी करायला घातलेली नाही, आम्ही पुस्तक हाताशी घेतल्यामुळे कलेक्टर झालो. तुम्ही टपरी फेका, पुस्तक हाताशी घ्या, कलेक्टर व्हायचं राहणार नाही. या वर्गीकरणाचा काही संबंध नाहीये. अरे तुम्ही तर या ठिकाणी तुमच्या शिक्षणासाठी जोर दिला पाहिजे. त्या महाराष्ट्र सरकारने लाखो शाळा, सरकारी शाळा या ठिकाणी बंद पाडलेल्या आहेत. आपण मराठी शाळा, सरकारी शाळा शिकणारे लोक आहेत, त्याच्या विरुद्ध आंदोलन करत नाही. म्हणून बांधवांनो, शिका, पुढे जा. अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीत म्हणता तुम्ही, अण्णाभाऊ साठे आमचा महापुरुष आहे. अरे अण्णाभाऊ साठे वारले 5 दिवस उपाशी होते. अण्णाभाऊ साठेंच्या पोटात भाकरचा तुकडा नव्हता, त्या जैन समाजाने त्याला भाकरीचा तुकडा नव्हता. अण्णाभाऊ साठे वारले. अण्णाभाऊ साठे वारल्यानंतर घरात 7 दिवस पडून होते. 7 दिवसानंतर आमच्या 7 महाराणी त्या ठिकाणी त्यांचा अगदी सत्कार केला जातो. तेव्हा तुम्ही महान पुरुष म्हणणारे माता समाज पुढे गेलेला होता. आज या ठिकाणी त्यांचं नाव मोठ्याने घेता, घोषणाबाजी करताय. अरे तुमच्या समाजात कोणी पुढारी नव्हता, तुमच्या समाजात कोणी पुढारी नाही, पुढारी पण नाहीये. एखादी पिक्चर मध्ये जसा रोल देतात, एखाद्या हिरोला त्याचा रोल करायचा आहे, नेताचा किंवा वकिलाचा किंवा कोणताही, तसा रोल तुम्हाला बीजेपी सरकारने या सरकारने तुम्हाला रोल दिलेला आहे.